नमस्कार. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. संत श्रेष्ठ ज्ञानोबा महाराज की जय. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म संत श्री एकनाथ महाराज की जय. नमस्कार माऊली. आजचा आपला विषय आहे योगियांचा राजा गुरु महाराज. आपल्याला माहित आहे की सर्व संतांनी समकालीन असणारे संत नामदेव यांच्यापासून ते स्त्री संत असणाऱ्या जनाबाई, कान्होपात्रा या सर्व संतांनी, संतांच्या मांदी आळींनी योगीराज ज्ञानेश्वर महाराजांची महती वर्णन केलेली आहे. त्यांचं मोठेपण सर्वांनी मान्य केलेलं आहे, संतांनी मान्य केलेलं आहे आणि तसे दाखले सुद्धा अभंगातून त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी दिलेले आहेत. आज आपण करपालाचा संत तुकाराम महाराज यांचा अभंग आहे, ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसी. पण आपण या सेवेचं जे शीर्षक आहे ते लिहिलेलं आहे योगियांचा राजा गुरु महाराज. ज्ञानेश्वर माऊली योगी होते हे आपल्याला वेगवेगळ्या प्रवचनातून, विद्वज्जनाच्या वेगवेगळ्या प्रवचनातून आपण ऐकलेलं आहे. ते योगी कसे होते, त्यांच्यावर कोणकोणते प्रसंग निर्माण झाले लहानपणी, त्यांच्या बालपणी, हे थोडक्यात आपण उहापोह करणार आहोत. आपल्याला माहित आहे की एक ओवी ज्ञानेश्वरीची घेऊन त्यावर भाष्य करणारे भरपूर विद्वज्जन आहेत. मी त्यांना साष्टांग नमस्कार करतो. पण ज्ञानेश्वर माऊलींच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी आल्या त्याच्यावर थोडा प्रकाश टाकणं हे मी माझ्या आजच्या सेवेचं कर्तव्य समजतो. आपल्याला माहित आहे की उन्यापुऱ्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वर माऊलींनी भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी लिहिली. एवढा महान ग्रंथ जे की भगवद्गीतेवरचं विवेचन आहे. भगवद्गीता ही संस्कृत मधून आहे, ती सर्वसामान्य लोकांना समजत नाही, कळत नाही आणि म्हणून भगवद्गीतेवरचं भाष्य माझ्या मराठाची बोल कौतुके, परिते अमृताते ही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळविन, असं भाष्य करून त्यांनी मराठीमध्ये याचे यावत लोकांसाठी ती समर्पित केली. अत्यंत रसाळ, अत्यंत सुंदर आणि मुग्ध करणाऱ्या, मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या ज्ञानेश्वरीचं भाष्य, ज्ञानेश्वरीचं लिखाण ज्ञानेश्वर माऊलींनी केलं. आपल्याला हे माहित आहे की एवढ्या 16व्या वर्षीच्या वयामध्ये एवढा मोठा ग्रंथ लिहिणं, त्याचं भाष्य करणं, तो लोकांना समर्पित करणं हे शक्य नाही. आपल्याला माहिती 16व्या वर्षी मुलाला काय येतं, पण ज्ञानेश्वर माऊलींना हे कसं शक्य झालं, नेमकं काय त्याच्या मागचं कारण आहे, ते का शक्य झालं, कसं शक्य झालं, याच्याबद्दलचा थोडा विचार आपण आज करूया. अहो, ज्या वयामध्ये माणसाला स्वतःचं नाक पुसता येत नाही, बालकाला स्वतःचं नाक पुसता येत नाही, अशा वयामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी पैठण ग्रामी रेड्याच्या मुखून वेद बदवले. आता हे कोणीतरी तत्कालीन लोकांनी लिहिलेल्या ह्या कथा आहेत असं वाटेल, पण याचे दाखले आपल्याला 100% मिळतात. पुराणामध्ये जरा वाचून बघा, जरा अभ्यासी वृत्तीने त्याच्याकडे बघा. ज्ञानेश्वर माऊलींच्या स्पर्शानं तो रेडा बोललेला आहे. विज्ञानाच्या लोकांना, विज्ञानाचा अभ्यास करणाऱ्या लोकांना हे कदाचित पटणार नाही. इतकंच नव्हे, चांगदेव ज्यांनी 1400 वर्षाचं तप केलेलं होतं, अशा चांगदेवांनी जेव्हा वाघावर आरूढ होऊन त्या बालकाचं
त्याच्यावर भाष्य करण्याचं, त्याच्यावर अधिराज्य गाजवण्याचा ज्यांनी प्रयत्न केला, त्या चांगदेव महाराजांना ज्ञानेश्वर माऊली आणि सर्व भावंडे एका भिंतीवर बसलेले होते, निर्जीव भिंतीवर. आणि ती निर्जीव भिंतीला त्यांनी आदेश दिला, जास्तीत जास्त वय असेल 14-15 वर्षाचं किंवा 16-17 वर्षाचं, आणि ती तत्काळ ती भिंत चालायला लागली. हे सगळं ऐकायला सुद्धा आपल्याला जड जातं, कारण आपली तेवढी बौद्धिक कुवतच नाही आहे, आपल्याला ते पटत नाही मनाला कुठतरी. कारण आता PhD सारख्या वेगवेगळ्या पदव्या घेणारे लोक त्याच्यावर भाष्य करतील, त्याच्यावर चर्चा करतील, आणि ते म्हणतील असं कधी शक्य आहे का? कारण आपल्या आकलनाच्या पलीकडच्या ह्या गोष्टी आहेत. आपण सर्वसामान्य माणसं, आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला ह्या गोष्टी नाहीत पटणार, नाहीत रुतणार. ज्ञानेश्वर माऊली हे साक्षात भगवंत होते याचे दाखले अनेक आहेत. आणि भगवंताला, ईश्वराला ज्यांनी ही सगळी सृष्टी निर्माण केली, त्याला काय अशक्य आहे? म्हणून एका कवीनं एका कवितेमध्ये श्रीकृष्ण भगवान आणि ज्ञानेश्वर माऊली एकच आहेत हे ठासून सांगितलेलं आहे, आणि त्याला दाखले आहेत. नुसतं सांगितलंय म्हणजे त्याला दाखले आहेत. ते इथं उद्धृत करण्याचं कारण असं आहे की त्या कवीनं श्रीकृष्णांची जी कार्याची यादी केलेली आहे, त्यामध्ये अर्जुनाला रणांगणावर जी भगवद्गीता सांगितली, ते सर्व कार्य त्यांनी तिथे लिहिलेलं आहे. आणि कशा पद्धतीनं हे युद्ध जिंकायचं आहे याचे धडे त्या ठिकाणी श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेले आहेत. मात्र काही कालावधीनंतर त्याचं हे कार्य थांबलं, श्रीकृष्णांचं कार्य थांबलं, आणि एका जरा नावाच्या शिकाऱ्याच्या हातानं त्याला मृत्यू आला. मग राहिलेलं उर्वरित कार्य जे आहे की सर्वसामान्यांना ते भाष्य कळत नाही, सर्वसामान्य लोकांना भगवद्गीता कळत नाही, कारण ती संस्कृत मधून आहे. ज्याचे ते अभ्यासक आहेत जे लोक, त्यांना ती कळेल कदाचित, पण जे तत्वचिंतन आहे ते सर्वसामान्यांसाठी आहे. सर्वसामान्य लोकांना ते आपलंसं वाटलं पाहिजे, त्या काळामध्ये तसं नव्हतं. आणि म्हणून दुसरा जन्म भगवान श्रीकृष्णांनी घेतला, तो म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींचं रूपान. विठ्ठलपंतांच्या आणि रुक्मिणीच्या पोटी ही 4 भावंड आली, ती सुद्धा ज्ञानेश्वर माऊली हा श्रीकृष्णाचा अवतार आहे. अवतार होता, 100% होता, हे ठासून सांगतो. तेच काव्यामधून मी तुम्हाला इथे समोर उद्धृत करतो. काव्य असं आहे, त्याचं शीर्षक असं आहे, ज्ञानेशाच्या रूपी येईन. एक जन्म हा अपुरा पडला, कार्य पुढे न्यावया. ज्ञानेशाच्या रूपी येई मी, ओव्या सांगाया. बालपणी मी अनुभवली ती गोकुळीची माया. श्रीकृष्ण सांगतायत, श्रीकृष्ण स्वतः लोकांना सांगतायत की मी काय केलं. बालपणी मी अनुभवली ती गोकुळीची माया. गोप गोपीची मधुरा भक्ती क्षण क्षण चाखाया. दही दूध लोणी संकेताचे, दही दूध लोणी संकेताचे अमृत हे खावया. ज्ञानेशाच्या रूपी येई मी, ओव्या सांगाया. दुष्टाशासक सज्जन रक्षक ही माझी साधना. सुदर्शनाच्या चक्रामधली सत्वगुणी भावना. खळनिर्दाळन दुष्टाशासन, खळनिर्दाळन दुष्टाशासन मन शुद्ध व्हावया. ज्ञानेशाच्या रूपी येई मी, ओव्या सांगाया.
युद्ध टळावे मंगल व्हावे. कौरव आणि पांडवांचं युद्ध टाळावं याच्यासाठी नाना यत्न श्रीकृष्णांनी केले, पण ते युद्ध टळलं नाही. युद्ध टळावे मंगल व्हावे यत्न पडे तो कडे. अशी भावकी साधू नकारे घ्या शांतीचे धडे. सुई टोकावरी भूमी न देई, सुई टोकावर भूमी न देई ही वृत्ती साराया. ज्ञानेशाच्या रूपी येई मी ओव्या सांगाया. कुरुक्षेत्री मी पार्थ सारथी. आपल्याला माहित आहे की एवढ्या मोठ्या युद्धामध्ये, कौरव आणि पांडवांच्या युद्धामध्ये सखा असणाऱ्या अर्जुनाच्या रथाचा सारथी श्रीकृष्ण झालेला आहे. ज्याच्या रथाचा सारथी श्रीकृष्ण आहे त्याचा जय होणे हे साहजिकच आहे, कारण धर्मानं त्यांनी युद्ध केलेलं होतं. लोक विवंचना करतात, लोक वेगवेगळ्या चर्चा करतात की त्यांनी काही काही ठिकाणी अधर्म केलेला आहे, पण श्रीकृष्णाचे दाखले जर आपण बघितले तर त्याने सगळं धर्मयुद्ध केलेलं आहे. आणि त्या पद्धतीनं अर्जुनाला त्यांनी भाष्य केलेलं आहे. शिवाजी दादा सेलुकर, नमस्कार, धन्यवाद. आपल्या इतकी पात्रता माझी नाहीये जे भगवंताची सेवा होती आपल्यासमोर समर्पित करतो. कुरुक्षेत्री मी पार्थ सारथी धर्मा जोडी हात. हतबल झाला गुरु बंधुनी पार्थ बघे तो तात. गीता तत्व हे विश्वरूपी मी, गीता तत्व हे विश्वरूपी मी सिद्ध पुरुष भावया. ज्ञानेशाच्या रूपी येई मी ओव्या सांगाया. यदुकुल वंशी यादवी पिकई. आपल्याला माहिती की शेवटी यदुकुल वंशामध्ये म्हणजे यादव कुळामध्ये खूप मोठी अराजकता निर्माण झाली आणि याचा विषण्णता त्याच्या मनावर आली आणि तो एका जंगलामध्ये निघून गेला. श्रीकृष्ण जंगलामध्ये निघून गेला एकटाच, आणि त्यावर तो थकला आणि एका झाडाच्या खाली बसला. त्या ठिकाणी त्याला शांततेत झोप लागली. त्याच्या पायाची थोडी हालचाल होतानाच शिकाऱ्याने त्याला बघितलं. त्याला वाटलं की हा नक्कीच आपल्याला काहीतरी आपली शिकार आहे, आणि म्हणून त्यानं चोराचा बाण सोडला. जसा बाण सोडला तसाच तो त्याच्या उजव्या पायाला लागला आणि त्या जखमेतून भळभळ भळभळ असं रक्त निघू लागलं. त्याच ठिकाणी श्रीकृष्णांचा या जखमेमुळं, या बाणामुळं अंत झाला. आणि हा अंत झाल्यानंतर श्रीकृष्णाचं कार्य थांबलं. या ठिकाणी त्याची तर सांगितलेलं आहे. यदुकुल वंशी यादवी पिकली जड होई भ्रुकुटी. विविध रूपानी कार्य करोनी थकलो मी सेवटी. जरा हाती त्या बाण लागता, जरा हाती त्या बाण लागता संपविले कार्या. ज्ञानेशाच्या रूपी येई मी ओव्या सांगाया. आता बघा, या ठिकाणी श्रीकृष्णाचा कार्य संपलेलं आहे, पण उर्वरित कार्य जे आहे, जे कार्य त्यांच्या हातून व्हायचं होतं, पण त्या ठिकाणी त्यांचं अवतार कार्य संपलं. म्हणून भगवंतानी साक्षात विठ्ठलपंतांच्या आणि रुक्मिणी मातेच्या पोटी जन्म घेतलेला आहे. याचे दाखले आपल्याला वेगवेगळ्या संतांच्या विवेचनामध्ये दिसतील. आणि म्हणून पहा पुढे काय होतं ते. उर्वरित हे कार्य कराया अवतारी होतसे. पूर्ण ब्रह्मरूपी शांत वृत्ती घेऊनी प्रगटी असे. अमृत अनुभव सोपी करुनी, अमृत अनुभव सोपी करुनी गीता समजावया. ज्ञानेशाच्या रूपी येई मी ओव्या सांगाया. आणि शेवटी समजून घ्यावे जीव कार्य हे, समजून घ्यावे जीव कार्य हे अवतारी जाहलो. ज्ञानेश्वरीच्या पानोपानी मीच उभा राहिलो. पसायदानी विश्व सुखाचे,
तपसाय दानी विश्वसुखाचे दान मागी सर्वेशा, ज्ञानेशाच्या रूपी येई मी ओव्या सांगाया, एक जन्म हा अपुरा पडला कार्य पुढे न्यावया, ज्ञानेशाच्या रूपी येई मी ओव्या सांगाया, ज्ञानेशाच्या रूपी येई मी ओव्या सांगाया. या कवीच्या अर्धयातलं जे भाष्य आहे हे आपल्यापुढे मी उद्धृत केलं आणि खरं सांगतो की श्रीकृष्णाचा जो अवतार होता ते अपूर्ण राहिलेले कार्य ज्ञानेश्वर माऊलींच्या रूपानं त्यांनी पूर्ण केलं. त्यांना ही खंत होती की एवढं मोठं भाष्य हे जे आहे संस्कृत मधलं ते सर्वसामान्य लोकांना कळणार नाही आणि त्यांच्या जीवनातलं जे औदासिन्य आहे ते औदासिन्य वाढत जाईल. आणि म्हणून भगवंतानी काळजीनं, समाजाच्या काळजीनं आळंदीमध्ये विठ्ठलपंतांच्या पोटी ज्ञानेश्वर माऊलींचा जन्म घेतला. आणि हे आपल्याला दाखल्याप्रती कळतं गो की ज्ञानेश्वर माऊली हे अतिशय छोटे असताना इतके शांत आणि सत्वगुणी होते. आपल्याला माहित आहे तत्कालीन धर्ममार्तंडांनी विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता यांना प्रचंड त्रास दिला, प्रचंड. त्याचे दाखले आहे. आपेगावला असणारे विठ्ठलपंत, त्याची कथा अशा पद्धतीने आहे की आपेगावला असणारे विठ्ठलपंत हे जेव्हा अगदी तारुण्य अवस्थेमध्ये होते तेव्हा त्यांना विठ्ठलाचा लढा लागला, पांडुरंगाचा लढा लागला आणि ते गावगाव भटकू लागले. या मंदिरात जा, त्या मंदिरात जा, हे कीर्तन ऐक, ते कीर्तन ऐक, असं करता 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 एके दिवशी ते आळंदीच्या मंदिरामध्ये आले, सिद्धनाथाच्या मंदिरामध्ये आले आळंदीला. आणि हा अतिशय तेजस्पुंज असणारा हा मुलगा कोण आहे म्हणून सिद्धोपंतांनी आळंदीच्या त्याची विचारपूस केली. आणि विचारपूस केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हा मुलगा अतिशय वैराग्यशाली आहे. आणि मग त्यांनी त्याला घरी बोलावलं, त्याचं आदरातिथ्य केलं आणि त्याला जेवण वगैरे घातलं. नंतर ते पुन्हा त्या मंदिरामध्ये आले. विठ्ठलपंत आणि त्या ठिकाणी झोपी गेले. आणि घरी सिद्धोपंत झोपी गेले असताना त्यांच्या स्वप्नामध्ये दृष्टांत झाला की हा जो मुलगा आहे त्याला तुझी मुलगी अर्पण कर. भगवंताची जी लीला होती लक्षात घ्या. आपण हे मानत नाही कारण आपण विज्ञानवादी आहोत. विज्ञानवादी मी नेहमी सांगतो याच्यामध्ये की ज्या ठिकाणी विज्ञान संपतं त्या ठिकाणी अध्यात्म सुरू होतं. अध्यात्माचा थांग लागत नाही, लक्षात घ्या. कारण ज्या ठिकाणी साक्षात भगवंत असतात, ज्या ठिकाणी साक्षात वेद मूर्ती भगवंत असतात त्या ठिकाणी आपण कुठल्याही प्रकारचं विज्ञानाचं कठड करू शकत नाही. विज्ञानाला मर्यादा आहे, अध्यात्म अमर्याद आहे, लक्षात घ्या. आणि मग त्यांनी जाऊन दुसऱ्या दिवशी त्यांनी सिद्धोपंतांनी आपल्या पत्नीला, आपल्या मुलीला हे सांगितलं आणि मंदिरामध्ये गेले. त्या ठिकाणी तो मुलगा होता, त्याचं अनेक कार्य चालू होतं, विठ्ठलपंत नावाचा. त्यांनी त्यांना हे आपलं स्वप्न सांगितलं. पण विठ्ठलपंत म्हटले नाही, मला तसा कुठला दृष्टांत झाला नाही किंवा मलाही काही आदेश दिला नाही देवानी, भगवंतानी, मी तुमच्या मुलीशी विवाह करणार नाही असा नकार दिल्यानंतर ते परत आले. आणि त्याच रात्री विठ्ठलपंतांना सुद्धा दृष्टांत भगवंतानी दिला. म्हणजे हे सगळं घडून यायचं होतं म्हणून भगवंतानी हे सगळं लीला रचल्या. आणि त्या दिवशी सांगितलं की तुला जी सिद्धोपंतांची मुलगी आहे तिच्याशी तुझा विवाह तू कर, त्यांनी अर्पण केलेली मुलगी तू स्वीकार. आणि मग मात्र दुसऱ्या दिवशी सिद्धोपंत आल्यानंतर त्यांनी सांगितलं की काय हरकत नाही, मी तुमची मुलगी स्वीकारायला तयार आहे. आणि त्याच ठिकाणी मंदिरामध्ये, त्याच मंदिरात त्यांचा विवाह झाला. आता विवाह झाल्यानंतर हा प्रथमतःच वैराग्य मूर्ती होता. विठ्ठलपंत हा वैराग्य मूर्ती होता. त्याला कुठल्याही प्रकारची संसाराची आसक्ती नव्हती. तरीही सिद्धोपंतांनी त्याला आपली कन्या दिली. लक्षात घ्या, हे पुढे कार्य घडून यायचं होतं म्हणून ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. आणि नंतर मग काही दिवस ते सासऱ्याच्या घरी राहिले तिथे आळंदीमध्ये. पण त्यांचं मन काही संसारामध्ये रमेना. अधूनमधून ते तीर्थाटनाला जाऊ लागले.
आणि तीर्थाटनाला जाऊन संत वचन ऐकू लागले, भगवत कीर्तन ऐकू लागले, कुणाचे प्रवचन ऐकू लागले मोठ्या मोठ्या अभ्यासकांचे, संतांचे, आणि मग त्यांचं मन अजूनच उद्विग्न झालं. संसारातले सुख हे त्यांना नकोसं वाटू लागले. आणि मग अधूनमधून ते बायकोला म्हणू लागले, त्यांच्या धर्मपत्नीला रुक्मिणीला, की अगं मला संन्यास घ्यावायचं वाटतंय, संन्यास घ्यावासा वाटतोय. ती म्हणाली, असं कसं, तुम्ही माझ्याशी लग्न केलेलं आहे ना, आता संन्यास कसा? पण कालांतरानं 1 वर्ष 2 वर्ष गेल्यानंतर पुन्हा त्यांचं मन विषण्ण झालं. ते पुन्हा पुन्हा म्हणू लागले जेव्हा पत्नीला आपल्या, तेव्हा ती वैतागून एके दिवशी म्हणली, जा घ्या संन्यास. आणि त्यांना वाटलं की ही त्यांची काय आहे, परवानगी आहे, अनुमती आहे. आणि म्हणून ते खरंच काशीला निघून गेले. आणि त्यांनी गुरु एक मिळवले, साक्षात्कारी गुरु, आणि त्या ठिकाणी त्यांनी संन्यास घेतला. कुठल्याही प्रकारचं आपलं लग्न झालेलं आहे हे त्यांनी सांगितलं नाही आणि संन्यास घेतला. खरं पाहता हा अपराध आहे. मग कालांतराने हे संन्यास खराच घेतल्यानंतर रुक्मिणीला मात्र फार वाईट वाटलं. सिद्धोपंतांना सुद्धा खूप वाईट वाटलं आणि तिने सारखे व्रत वैकल्य करायला सुरुवात केली. आश्वस्ताला 1,00,000 प्रदक्षिणा तिने घातल्या की माझा पती परत यावा म्हणून. हे कथास्वरूप नाहीये, लक्षात घ्या. याच्या मागे तत्वचिंतन आहे, याच्या मागे भूमिका आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, आणि त्या लक्षात घेतल्या पाहिजे. आणि हे सगळं झाल्यानंतर योगायोगाने काशीचे तेच गुरु आळंदीला फिरत आले. सगळीकडे महाराष्ट्रात फिरले गे आणि नंतर आळंदीला आले. सिद्धोपंताच्या त्या मंदिरामध्ये आले आणि तिथं त्यांची भेट रुक्मिणीशी झाली. ती सहजच त्यांना पाया पडायला गेली आणि त्यांनी तिला आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव, पुत्रवती भव. ती म्हणली, गुरु महाराज तुम्ही मला हा आशीर्वाद दिला, पुत्रवती भव, आणि माझा तर नवरा मला सोडून गेलेला आहे, संन्यास घेतलेला आहे त्यांनी. मग संन्यास घेतलेला आहे ते तर म्हणाले की माझं जे वचन आहे ते खोटं होणार नाही, मी तुला पुत्रवती भव असा आशीर्वाद दिलेला आहे. तेव्हा कोण आहे तुझा नवरा, काय त्याचं नाव, कुठे गेलेला आहे? मग तिनं हळूहळू आपल्या सगळ्या नवऱ्याच्या सगळ्या खाना सांगितल्या आणि त्यांची खात्री पटली की हाच विठ्ठलपंत खोटं बोलून माझ्याकडे आलेला आहे. त्यांना राग आला. ते परत गेले काशीला आणि त्यांनी त्याला खूप प्रतारणा केली त्याची, की तू काय खोटं बोललेला आहेस, तुझं लग्न झालेलं आहे, तुला पत्नी आहे, धर्मपत्नी आहे आळंदीमध्ये, तिला मी भेटून आलेलो आहे, हे अपराध आहे, हा फार मोठा धर्माच्या विरुद्ध तू वागतो आहेस, आणि तू आता पटकन परत जा आणि पुन्हा पूर्ववत संसार कर. आता गुरुची आज्ञा म्हणून त्यानं खोटं बोलल्याबद्दल माफी मागितली विठ्ठलपंतांनी, कारण वैराग्य होतं त्यांच्या मनामध्ये, म्हणून ते संसारापासून दूर गेले. देवानी त्यांना बळजबरी लग्न करायला सांगितलं, पण हा असा दैवयोग सगळा घडून आला. पुन्हा ते आळंदीला आले, पुन्हा आपल्या पत्नीला आणि आपल्या सासऱ्याला त्यांनी क्षमा मागितली आणि त्या ठिकाणी ते संसारामध्ये लिप्त झाले, रममाण झाले. त्यानंतर त्यांना 4 मुलं झाली. निवृत्तीनाथ सगळ्यात मोठे, त्यानंतर कालांतराने ज्ञानेश्वर माऊली, त्यानंतर सोपान आणि त्यानंतर मुक्ताबाई, अशी 4 मुलं झाली. एका संन्याशाला मुलं झाली म्हणून त्यांची सगळी प्रतारणा करू लागली. त्यावेळेसचे धर्ममार्तंड जे होते त्यांना खरं सांगतो दयामाया नव्हती. आणि दुसरी गोष्ट, धर्मामध्ये कुठे याचा उल्लेख नव्हता त्या काळामध्ये, जो होता वेदामध्ये तो यांच्या आकलनाच्या पलीकडचा होता. आणि म्हणून तत्कालीन धर्ममार्तंडांनी त्यांना प्रचंड शिक्षा दिल्या. इतकंच नव्हे, त्यांना वाळीत टाकलं. त्यांना कोणीही भिक्षा मागायची नाही आळंदीमध्ये, त्यांना कोणीही बोलायचं नाही, अशा पद्धतीनं त्यांच्याशी व्यवहार केला, तसा फतवा काढला. मग गावामध्ये आपलं कोणीच नाही, आपल्याला कोणी बोलत नाही म्हणून ते सिद्धबेट नावाच्या एका बेटावर जाऊन राहिले आळंदीपासून काही ठिकाणी. तिथे त्यांनी आपली कुटी बांधली आणि मुलांना लहानाचं मोठं करू लागले आणि भगवत चिंतनामध्ये रात्रंदिवस अखंड दोघंही नवरा बायको राहू लागले. तोपर्यंत त्यांचे सासरे सासू दोघंही वारले होते. त्या ठिकाणी त्यांना कोणीच नव्हतं. आणि मग हे सगळं होत असताना आळंदीतच आपल्याला राहायचंय हे त्यांनी मनाशी निश्चित केलं आणि त्या ठिकाणी ते राहू लागले. जमेल ती भिक्षा घेऊ लागली. जमेल त्या ठिकाणी जाऊन
भिक्षा मागू लागले, पण लोक त्यांची प्रतारणा करत होते, लोक त्याची निर्भत्सना करत होते. संन्यासाची मुलं म्हणून मुलांना सुद्धा ते वेठीस धरत होते. हे आकलनाच्या पलीकडचं होतं छोट्या छोट्या मुलांच्या. फक्त निवृत्ती हा पहिल्यापासून निवृत्त स्वभावाचा होता आणि ज्ञानदेव हे भगवंत होते साक्षात, त्यांना हे लक्षात आलं. पण कुठल्याही प्रकारचं त्यांनी लोकांना प्रतारणा केली नाही, तर सगळं सात्विकतेनं सहन केलं. लक्षात घ्या, आपल्याला एक साधी गोष्ट सहन होत नाही. एक जर कुणी उन्हा शब्द बोलला तर आपण लगेच त्याला सुद्धा उन्हा शब्द बोलतो. एकाने शिवी दिली तर आपण त्याला शिवी देतो. हा अहंकार आपल्या मनामध्ये आहे. अहंकार हा पूर्णता नाहीसा करण्यासाठी भगवंतांनी हे सगळं केलं. ज्ञानेश्वर माऊलींनी हा आदर्श आपल्या समोर घालून दिला की अहंकार जेव्हा संपतो तेव्हा काहीच मनामध्ये राहत नाही. लोकांनी शिव्या दिल्या काय, लोकांनी राग केलं काय, लोकांनी ढकलून दिलं काय, लोकांनी भिक्षा वाढली नाही काय, हे सगळं सहन करण्याची शक्ती त्या ठिकाणी निर्माण होते. आमच्यामध्ये नाही. आम्ही सर्वसामान्य माणसं, संसारी माणसं. आम्ही आमचं सगळं करतो संसारामध्ये. कुणी एखादा शब्द उन्हा बोलला की आमचं मन दुखावतं, लगेच आपण त्याला काहीतरी बोलतो किंवा काहीतरी आपण हे करतो. हे काय आहे सगळं? तर आम्ही ज्ञानेश्वर माऊली समजून घेतले नाही, आम्ही तुकाराम महाराज समजून घेतले नाही, आम्ही संत एकनाथ महाराज समजून घेतले नाही. महाराष्ट्राच्या कपाळी लोक, सर्वसामान्य लोक जे होते ते कपाळ करंटे होते असं मी म्हणतो, धारिष्ट्यानं म्हणतो. ज्यांनी समजून घेतले त्यांना मी आदराने नमस्कार करतो. पण संत आम्ही समजून घेतले नाही. आमच्या महाराष्ट्रामध्ये संतांची मानवी आळी आहे हे खरं पाहिलं तर. पण संत समजून घेण्यासाठी, त्यांचं कार्य समजून घेण्यासाठी, त्यांचे उपदेश समजून घेण्यासाठी आम्ही कमी पडलो. आमची झोळी फाटकी निघाली आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी हा आदर्श घालून दिला. सकाळी उठून त्यांनी झोळी घ्यायची, लोकांच्या घरी जायचं, त्या ठिकाणी लोकांनी अपशब्द बोलायचे. काही लोक होते की जे त्यांना माया करत होते, प्रेम करत होते, पण तत्कालीन धर्ममार्तंडांच्या भीतीनं त्यांनी भिक्षा त्यांना वाढायची नाही आणि त्यांना सांगायचं की माझ्या घरून तुम्ही निघून जा बा. त्यांनी जर बघितलं तर आम्हाला सुद्धा ते बहिष्कृत करतील. अशा प्रकारचे निरंकार वृत्तीनं ते राहिले. मग घरी आल्यानंतर कुठल्याही प्रकारचं काही नव्हतं आणि वडील आणि आई दोघंही आपल्या हरिचिंतनामध्ये असायची. खरं आताचे जे विज्ञानवादी लोक म्हणतील हे काय, खरं जन्माला घातले एवढे, त्यांचं कर्तव्य नव्हतं का त्यांना व्यवस्थित खाऊ घालण्याचं? हे आपल्या डोक्याच्या पलीकडचं आहे, असं काही म्हणू नका, कृपा करू. कारण विठ्ठलपंतांना हे कळत नव्हतं का आपल्या मुलाचं संगोपन आपल्याला व्यवस्थित करायचं आहे? रुक्मिणी मातेला कळत नव्हतं का? हे सगळे भगवंताचे संकेत होते, लोकांना आदर्श घालून देण्याचे हे संकेत होते. आणि म्हणून वायू भक्षण करून सर्व राहिले, जलप्राशन करून सर्व राहिले कित्येक दिवस. छोटी मुक्ताई, तिला सुद्धा जलप्राशन कसं करायचंय आणि कशा पद्धतीनं वायू भक्षण करून राहायचं हे त्यांनी शिकवलं, ज्ञानेश्वर माऊलींनी शिकवलं. आणि कितीतरी दिवस झाले, बऱ्याच दिवसानंतर तत्कालीन धर्ममार्तंडांनी त्यांच्याकडे विठ्ठलपंत गेल्यानंतर, अहो माझं काय व्हायचं तर होऊ द्या, माझ्या मुलांना विद्यादानाचं काहीतरी सांगा, काय करता येईल, त्यांना विद्यादान मिळू द्या, त्यांची मुंज होऊ द्या. कारण मौंजी बंधन झाल्याशिवाय गुरु ज्ञान देत नव्हते त्या काळामध्ये. आणि मौंजी 7-8 वर्षानंतर मौंज बंधन जेव्हा होईल तेव्हा ज्ञान मिळत होतं गुरुकडून, किंवा गुरुच्या आश्रमामध्ये जाऊन ज्ञान घ्यायचं असतं. पण मौंजीचं बंधन सुद्धा धर्ममार्तंडांनी नाकारलं. संन्यासाची पोर म्हणून कुठल्याही प्रकारामध्ये धर्मग्रंथामध्ये तुम्हाला काय शिक्षा द्यायची हे इथं लिहिलेलं नाही, आणि ती शिक्षा आमच्या आकलनापलीकडची आहे, अशा पद्धतीचं आळंदीच्या धर्ममार्तंडांनी त्यांना सांगितलं. पण एका विद्वत रत्नाने त्या दिवशी त्यावेळेस तिथे सांगितलं की काही उपशम होण्यासाठी तुम्हाला काही शिक्षा घेता येतील, काही प्रायश्चित्त घेता येईल. तर अशा वेगवेगळ्या प्रायश्चित्तांनी त्यांनी बद्ध केलं. तर हे सगळं होत असताना वेगवेगळ्या शिक्षाही त्यांनी भोगल्या, त्यातही त्यांनी अनंत असे आडकाठी आणली, पुन्हा पुन्हा त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला. कारण त्यांनी हे गाव सोडून जावं आणि धर्म बुडवलेला
जे त्यांनी सांगितलं होतं की त्यांनी संन्यास घेतल्यानंतर पुन्हा ते येऊन त्यांनी मुलं जन्माला घातली, हा फार मोठा गुन्हा आहे, अशा पद्धतीचं लोकांना त्यांनी प्रतिबिंबित केलं. आणि मग त्यांनी सांगितलं की तुम्हाला जर काही उपशम करून घ्यायचा असेल तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात विद्वान जे लोक आहेत ते पैठणला राहतात. पैठणचे जे तत्कालीन धर्ममार्तंड होते त्यांचं सगळं महाराष्ट्र त्यावेळेस मानत होता. महाराष्ट्र अस्तित्वात तेव्हा नव्हता, पण तरीही त्या पद्धतीने मराठी समाज जो होता, महाराष्ट्रात राहणारे जे लोक होते ते त्यावेळेस मानत होते. आणि म्हणून हे सगळे मुलं त्या ठिकाणी आले आणि तिथल्या धर्ममार्तंडांनी सगळे ग्रंथ काढले, सगळे याच्यात बघितलं की काय आहे नेमकं, यांची मौंजीबंधन करता येते का. तेव्हा त्यांनी सांगितलं की नाही, जोपर्यंत प्रायश्चित्त घेत नाही तोपर्यंत यांना मौंजीबंधनाचा अधिकार नाही, ज्ञान ग्रहण करण्याचा अधिकार नाही. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता सुद्धा तिथे आलेले होते. आणि मग खूप पंचायती भरवून, खूप धर्मसभा भरवून त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की याला एकच प्रायश्चित्त आहे आणि ते म्हणजे आत्मदहन. आत्मदहन कुणाला, ज्यांनी संन्यास घेतला त्याला आत्मदहन करण्याची त्यांनी शिक्षा दिली, प्रायश्चित्त दिली. ईश्वराने दिलेला संकेत म्हणून तत्कालीन भूदेवांचं विठ्ठलपंतांनी ऐकलं. पुन्हा पुनरपी ते आळंदीला आले आणि सर्व मुलांच्या व्यवस्थित त्यांना सगळं सांगून, म्हणजे निवृत्तीनाथाला आणि ज्ञानदेवांना एक दिवशी रात्री मध्यरात्री इंद्रायणीमध्ये जाऊन त्यांनी ती तयारी केली जीव देण्याची. आणि त्यांच्याबरोबर रुक्मिणी माता सुद्धा होत्या. त्यामुळे तुम्ही गेल्यानंतर मी काय करू. आणि दोघांनीही त्या ठिकाणी इंद्रायणीमध्ये स्वतःचा देह अर्पण केला. आता तरी माझ्या मुलाला ह्या सगळ्या गोष्टी मिळतील, ज्ञान ग्रहण करण्याची त्यांना परवानगी मिळेल, या पद्धतीने त्यांनी तिथं स्वतःचा देह अर्पण केला. त्यानंतर पुन्हा सगळे भावंड पैठणला आले. खूप दुःख झालं. करपाची मुक्ताई किती 3-4 वर्षाची होती. किती दुःख झालं असेल त्याचं वर्णन एकदा वेगळ्या एपिसोडमध्ये मी करेन. की सोपानदेव नेमते होते नेमके 7-8 वर्षाची, मुक्ताबाई 4 वर्षाची. ज्याच्या आई वडिलाचं छत्र हरवलंय त्यांना काय वाटत असेल. आता कोण, निवृत्तीनाथ सगळ्यात मोठा म्हणून तोच आमचा माता पिता, आणि ज्ञानदेव हा ज्ञानाचा दाता आहे, योगी याचा राजा आहे म्हणून तो आमचा सगळा पालन करता. अशा पद्धतीने हे 2 भावंड राहू लागले. नंतर ते पुन्हा पैठणला आले. त्यांनी पुन्हा एकदा मौंजीबंधनाचं तिथल्या धर्ममार्तंडांना विनंती केली की आमचे मौंजीबंधन व्हावं, आम्हाला विद्यादान मिळावं. तेव्हा मात्र त्याच्याशी खल करून, एक तर छोटासा मुलगा आहे, पुन्हा पुन्हा येतोय आणि हे करतोय, म्हणून तिथल्या धर्ममार्तंडांनी त्यांना काही गोष्टी करायला सांगितल्या. एक रेडा होता, त्या रेड्याला बोलावून घेतलं, त्याच्या पाठीवर जबरदस्त असे फटके मारले. त्या जबरदस्त मारलेल्या फटक्याचे वळ ज्ञानेश्वर माऊलींच्या पाठीवर उमटले. लोकांनी ते बघितलं. काही लोकांना तो चमत्कार वाटला, काही लोकांनी ज्ञानदेवांना नमस्कार केला. पण असे चमत्कार कित्येक शिकलेले असतात म्हणून ते धर्ममार्तंडांनी मानलं नाही. आणि त्यानंतर तिथल्याच एका धर्ममार्तंडांनी सांगितलं की अरे बाबा, तुझा जो आत्मा एक आहे, तुझा आणि या प्राण्यातला, तू असं सांगतोस की आत्मा हे सगळ्यांच्या आत्मा सारखाच आहे, मग तो माणसाचा असो की पशुपक्ष्यांचा असो, तर या रेड्यामधल्या असणारा आत्मा सुद्धा तुझाच आहे. मग याच्या तोंडून आम्हाला मंत्र म्हणून दाखव. आणि सगळी सभा स्तंभित असताना ज्ञानेश्वर माऊली पुढे झाले आणि त्या ठिकाणी त्यांनी त्या रेड्याच्या डोक्यावरून हात फिरवला, त्याच्या पाठीवरून हात फिरवला आणि त्याला स्पर्श केला आणि स्वतः वेदमंत्राचं उच्चारण केलं, वेदाचं उच्चारण केलं, वेदातल्या ऋचांचं. आणि काय आश्चर्य, अगदी माणसाप्रमाणे, अगदी विद्वत्रत्न माणसाप्रमाणे तो रेडा सुद्धा बोलू लागला. आज आपण 21व्या शतकामध्ये जगतो आहोत. आम्हाला हे खोटं वाटतं की एक प्राणी कुठं बोलत असतो का, त्यातल्या त्यात ऋचा म्हणत असतो का. आम्ही अशा वेगवेगळ्या प्रकारचे चिंतन करतो, वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा घडून आणतो. पण लक्षात घ्या, मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो की विज्ञानाच्या
ज्या ठिकाणी मर्यादा संपतात त्या ठिकाणी अध्यात्माचं सुरू होतात. आणि म्हणून याचे दाखले वेगवेगळ्या संतांनी दिलेले आहे. संत कधीच खोटं बोलत नव्हते, लक्षात घ्या. त्या काळामध्ये तत्कालीन निळोबांच्या आरतीमध्ये बघा, ज्ञानदेवावर केलेल्या आरतीमध्ये याचे दाखले आहेत. नामदेवांनी लिहिलेल्या अभंगामध्ये एक स्वतंत्र असं प्रकरण आहे की ज्ञानदेवांच्यावर त्यांनी अभंग लिहिलेले आहेत. नामदेव हे समकालीन होते. नामदेव हे ज्ञानदेवाच्या पेक्षा वडील होते, म्हणजे वयाने जास्त होते. आणि त्यांनी ज्ञानेश्वर माऊलींना साष्टांग वंदन केलेलं आहे. तू साक्षात माऊली म्हणून त्यांनी वंदन केलेलं आहे. मग हे खोटे दाखले कसे असतील हो, सांगा मला. म्हणून कृपा करून त्याच्यावर विवंचना करून मनामध्ये शंका निर्माण करू नका. आणि मग मात्र सगळी सभा, सगळं पैठण, सगळे ब्रह्मवृंद स्तंभित झाला अगदी, की एका रेड्याच्या मुखातून वेद वधविला असणारा हा बालक छोटासा सर्व येऊन त्याच्या पाया पडले. सर्व येऊन साष्टांग नमस्कार त्यांनी त्यांना घातला की एका रेड्याच्या मुखून वेद वधवणारा हा ज्ञानेश्वर माऊली हा कोणी साधा सुद्धा मुलगा नाहीये. आणि मग त्याची त्या पैठण नगरीमध्ये भव्य अशी मिरवणूक काढली. त्यांना सन्मानित केलं, चारही भावंडांना सन्मानित केलं. हे झाल्यानंतर पुन्हा परत ते अलंकापुरीत आले, आळंदीला आले. आणि मग त्यांची मौंजी वंदन करण्याचा घाट घातला. पण तरीही तिथल्या लोकांनी त्यांचं मौंजी वंदन शेवटपर्यंत होऊ दिलं नाही. ज्ञानेश्वर माऊलींचं मुंजी बंधन शेवटपर्यंत झालं नाही. मग हे सगळं होत असताना ज्ञानेश्वर माऊलींनी 16व्या वर्षी नेवासा या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहायला प्रारंभ केला. कारण तोपर्यंत मी योगियांचा राजा म्हटलेलं आहे त्यांना. त्यांचे योग काय सांगावे, ते 3-3, 4-4 तास इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडत होते. त्या ठिकाणी भगवंताशी वार्तालाप करत होते. हा योग आहे. वायुभक्षण करणे हा योग आहे. जलप्राशन करून राहणे हा योग आहे. आणि म्हणून त्याला योगियांचा राजा म्हटलेला. भिंत चालवणे ही योग्यांचीच खून आहे. रेड्याच्या मुखी वेद वधवणं हे सुद्धा योग्यांचं लक्षण आहे. मृत असा व्यक्ती संजीवित करणं हे सुद्धा योग्यांचंच लक्षण आहे. म्हणून त्याला योगियांचा राजा म्हटलेला आहे. ज्ञानियांचा राजा तर आहेच आहे तो, पण योगियांचा राजा सुद्धा आहे. तत्कालीन जे योग साधक होते त्यांचा तो सम्राट होता, राजा होता. म्हणून योगियांचा राजा असं ज्ञानेश्वर माऊलींना म्हटलेलं आहे. आपल्याला हे माहित आहे की संत तुकाराम महाराजांनी ज्ञानेश्वर माऊलींबद्दल बोललेलं जे कवन आहे, जे अभंग आहे, तो आहे ज्ञानियांचा राजा गुरु महाराज म्हणती ज्ञानदेव तुम्हा आईसे. मज पामर आहे काय थोरपण पायीची वाहन पायीवरी. किती नम्रता आहे, किती रुजुता आहे. ज्ञानाच्या पुढे ही रुजुता आहे, योगियांच्या पुढे ही रुजुता आहे, साक्षात परब्रह्म भगवंताच्या पुढे ही रुजुता आहे. ब्रह्माजिक नेने ब्रह्माजिक जेथे तुम्हा ओळंगणे इतर तुळणे काय पुरे. आणि तुका मने नेने युक्तीचे ते खुली म्हणून ठेविली पायी डोई. तुकाराम महाराजांनी ज्ञानेश्वर माऊलींच्या पायी डोई ठेवलेली आहे, आपलं डोकं ठेवलेलं आहे. नेवासेला जेव्हा ज्ञानेश्वरांनी गीता सांगितली आणि लेखनिकांनी ते लिहिण्याचं कार्य केलं. या गीतेमध्ये काय लिहिलं, मग या ज्ञानेश्वरीमध्ये त्यांनी काय लिहिलं. खरं पाहिजे त्यांना त्यांचे अनुभव लिहायला पाहिजे होते. त्यांना आलेले लहानपणापासूनचे अनुभव. कारण आम्ही काय करतो की आमच्या जीवनामध्ये आलेले अनुभव आम्ही आत्मचरित्राच्या रूपानं शब्दबद्ध करतो आणि लेखक म्हणून आम्ही खूप मोठा गाजावाजा करतो. माझ्या जीवनामध्ये अशा अशा पद्धतीचे दुःख मला आले, मी अशा अशा पद्धतीचं भोगलं, त्यातून मी मार्ग काढला आणि शून्यातून विश्व निर्माण केलं, अशी आपली भाषा असते. मी माझं सांगतो बरं, काही इतरांचं नाही प्रकार. आणि मग हे सगळं मी घडवलं, मी केलं, मी यातून आलो, मी हे केलं, मी ते केलं. मला लोकांनी अशा पद्धतीनं त्रास दिला. साधा त्रास दिलेला असेल तर, साध्या गोष्टी असतील तर, साधी गरिबी थोडी आली असेल तर त्याचं रसभरीत वर्णन आपण करतो. ज्ञानदेवांच्या पदरामध्ये तर किती अनुभव होते हो,
किती वाईट अनुभव होते त्यांच्याकडे लोकांनी दिलेले, लोकांनी किती त्रास दिला. प्रत्येक दिवसाची एक गाथा व्हावी अशा प्रकारचा त्रास लोकांनी त्यांना त्यावेळेस दिलेला होता. लोकांचं एकच कार्य होतं की ज्ञानेश्वरांची भावंड ही सगळी आणि विठ्ठलपंत यांना फक्त त्रास आणि त्रास देणे. मी म्हटलं ना, आम्ही संत समजून घेतले नाही हो. आम्ही फार कर्मदरिद्री आहोत, आम्ही फार पापी आहोत. आमचं हे पाप नंतरच्या काळामध्ये वारकरी संप्रदायानं फेडलं. लक्षात, भागवत धर्माची स्थापना ज्ञानेश्वर माऊलींनी केली आणि त्याचा वटवृक्ष फार मोठा झाला. वेगवेगळ्या प्रकारच्या फांद्या संतांनी निर्माण केल्या आणि त्याचा आज आपण पाहतो की 15 लाख लोक वारकरी काल पंढरपूरमध्ये होते. मागच्या रविवारी आषाढी एकादशी ते दिवशी आपल्याला माहिती आहे. हे कशाचं द्योतक आहे. लोकांनी आता त्यांना डोक्यावर घेतलं, लोकांनी त्यांची पूजा केली, लोकांनी आता त्यांना ज्ञानदेव म्हटले. पण तत्कालीन लोकांना विसर पडला होता हो. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी पूर्ण केली, पुन्हा आळंदीला गेले. ते आळंदीला गेल्यानंतर आपलं कार्य या ठिकाणचं संपलंय असं त्या ठिकाणी त्यांनी जाहीर केलं. सर्व भावंडांना दुःख झाली. पण गुरु असणारे निवृत्तीनाथ त्यांनी भावालाच गुरु केलेलं होतं, कारण ते योगी होते. ते सुद्धा नाथ संप्रदाय त्यांनी चालवलेला होता आणि नाथांच्या सगळ्या योगिक क्रिया त्यांना माहीत होत्या. आणि म्हणून त्या स्वतःच्या भावाला गुरु करून त्यांनी त्यांना सांगितलं की आता माझं कार्य संपलेलं आहे. आणि ज्ञानेश्वरीचा मुख्य जो ग्रंथ निर्माण करण्याचं कार्य मी हाती घेतलं होतं ते पूर्ण झालं. मी म्हणजे माझ्या गुरुनं मला ते सुचवलं, सांगितलं. कुठेही मीपणा नाहीये त्याच्यामध्ये सुद्धा मला. आणि मग त्या आळंदीमध्ये त्यांनी सर्व संतांना सांगितलं की मी आता या दिवशी अमुक दिवशी काय करणार आहे, समाधी घेणार. कोणती समाधी? संजीवन समाधी. संजीवन समाधी म्हणजे काय, याच वेगळं चॅप्टर आपल्याला पाहायला मिळेल. संजीवन समाधी म्हणजे जिवंतपणे घेतलेली समाधी. जिवंत असताना 21व्या वर्षी ज्ञानेश्वर माऊलींनी आळंदीमध्ये समाधी घेतली. त्यावेळेस पंढरपूरहून संत नामदेव, जनाबाई, गोरोबा काका सर्व 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 संत पंढरपूरमध्ये आळंदीमध्ये जमा झालेले होते. निवृत्तीनाथांनी आणि नामदेवांनी त्यांना सुस्नान असं सुंदर असं स्नान घातलं. त्यांच्या अंगाला चंदनाचे लेप चढवले, माथ्यावर चंदनाचा टिळा लावला. आणि ज्या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींची समाधीचा योग होता त्या खोलीमध्ये, त्या भुयारामध्ये, त्या खोली नाही म्हणता येणार त्याला, अशा खोल भागामध्ये स्वतः त्या ठिकाणी नेऊन त्यांना बसवलं. त्यांची ज्ञानेश्वरी समोर ठेवली आणि त्या ठिकाणी फक्त नामदेव आणि निवृत्तीनाथ होते मध्ये. आणि त्या ठिकाणी त्यांनी समाधी योग अभिमंत्रित केला. आणि आपला हा जो प्राण आहे, पंचप्राण, तो अगदी मस्तकाकडे नेण्याची, मेंदूकडे नेण्याची क्रिया प्रारंभित केली. मग आणि त्या ठिकाणाहून नामदेव आणि निवृत्तीनाथ वेगवेगळ्या प्रकारचे समया सुंदर अशा लावून त्या ठिकाणाहून बाहेर आले. तो भाग जो समोरचा होता तो त्या ठिकाणी दगडांनी तो पूर्ण पॅक करून घेतला, पूर्ण त्याला भिंतीसारखं करून टाकलं आणि त्या ठिकाणी मध्ये ज्ञानदेवांनी समाधी लावली. समाधी लावल्यानंतर आपल्या जीवनातून ज्ञानदेव निघून गेले म्हणून मुक्ताबाईला खूप प्रचंड प्रमाणाचं दुःख झालं. सोपानदेवाला दुःख झालं. निवृत्तीनाथ तर त्यांचे गुरु होते, त्यांना हे सगळ्या गोष्टी लक्षात येत होत्या. निवृत्तीनाथांनी सांगितलं की आता ज्ञानदेव आपल्या जीवनातून निघून गेलेले आहेत, त्यांनी संजीवन समाधी घेतलेली आहे, आता मला सुद्धा माझं काम करण्यासाठी निघून जावं लागणार. मग मात्र खूप धाय मोकलून दोघंही लेकरं रडू लागले. 21व्या वर्षी जेव्हा त्यांनी समाधी घेतली तेव्हा त्यांचं वय किती असावं, 14-15 वर्षाचं. नेणत्यापणी असं
त्यांनी सुद्धा आपलं कार्य थांबवलं. मुक्ताबाईने थांबवलं, सोपानांनी थांबवलं आणि निवृत्तीनाथ मात्र नाथ संप्रदायाचं कार्य करण्यासाठी निघून गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी सुद्धा समाधी घेतली. अशा प्रकारे चारही भावंडांनी आपलं जीवित कार्य संपवलं. त्यानंतर त्यांना त्रास देणाऱ्या धर्ममार्तंड संपून गेले, त्यांच्या पिढ्या संपल्या. आपल्याला माहिती आहे की 12व्या शतकामध्ये 1296 साली ज्ञानेश्वरांचा जन्म झालेला होता आणि 13व्या शतकामध्ये त्यांनी समाधी घेतली. मग तिथल्या लोकांना विसर पडला पूर्ण. 2 पिढ्या गेल्यानंतर, 2 पिढ्या गेल्या म्हणजे 200 वर्ष झाल्यानंतर लोकांना विसर पडला की ज्ञानेश्वर कोणीतरी होते या ठिकाणी. 4 भावंड होते, त्यांना आपल्या धर्मवार्ता, आपल्या वंशजांनी, आपल्या आजोबांनी पंजोबांनी त्रास दिला आणि त्यांनी अशा पद्धत सगळे लोक विसरून गेले, आपापल्या कामधंद्यामध्ये गुंतून गेले. मग ही ज्ञानेश्वरी अशीच राहून जाईल, कारण त्या ठिकाणी यौगिक क्रियेमध्ये त्यांनी संजीवन समाधी घेतली होती. पण काही वर्षानंतर म्हणजे 200 वर्षानंतर, 200 वर्षानंतर ज्ञानेश्वर माऊलींनी एक निमित्त काढलं की या अश्वत्थाची, या वटवृक्षाची मोठ्या मुळ्या माझ्या काय झाल्यात, या गळ्याभोवती आवळल्या गेल्यात. म्हणून शांतीब्रह्म संत एकनाथांना त्यांनी दृष्टांत दिला एक पैठणला आणि त्या ठिकाणी तू ताबडतोब निघून ये, अशा प्रकारचा त्या ठिकाणी दृष्टांतातून त्यांनी सांगितलं. ज्ञानेश्वर संत शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज ताबडतोब दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी गेले. त्या ठिकाणी प्रचंड जंगल झालं होतं, ज्या ठिकाणी त्यांनी समाधी घेतली होती त्या ठिकाणी ते त्या ठिकाणी आले. त्यांनी ती समाधी शोधून काढली, त्या ठिकाणचा मोठा दगड बाजूला काढला आणि फक्त एकटे एकनाथ महाराज त्या भुयारामध्ये गेले. त्यांनी तिथं पाहिलं, साक्षात परब्रह्म समोर होतं. समया तशाच जळत होत्या, ज्ञानेश्वरी समोर ठेवलेली होती. दोघंही संत पोहोचलेले होते. एकमेकांचा काही वार्तालाप त्या ठिकाणी झाला आणि ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांना सांगितलं की हे निमित्त होतं बाबा, ह्या ज्या मुळ्या काढण्याचं हे निमित्त होतं, ह्या मुळ्या तर काढच काढ, पण ही जी संजीवनी, ही जी तुझ्याकडे मी पोथी देणार आहे आता, हे जे ज्ञानेश्वरी देणार आहे, जे की ज्ञान याच्यामध्ये साठलेलं आहे, ते तू घे आणि याची शुद्ध प्रत कर आणि ती लोकांप्रती अर्पण कर, नाहीतर ती माझ्यासोबतच राहून. शांतीब्रह्मांनी नमस्कार केला पुन्हा. काय भाग्य हो, 2 संत ज्या ठिकाणी एकत्र येतात ते ऐकायला सुद्धा किती बरं वाटतं, ऐकायला सुद्धा काय आनंद होतो. पोहोचलेले 2 अधिकारी, 2 संत त्या ठिकाणी एकमेकांना भेटले. एक साक्षात परब्रह्म माऊली होती आणि दुसरे मध्ये ज्यांच्या घरी नाथांच्या घरी ज्या शारंगधरांनी, ज्या श्रीकृष्णाने पाणी भरलं ते साक्षात शांतीब्रह्म होते. या दोघांची सुंदर अशी भेट झाली. आता संतांच्या भेटीमध्ये किती तत्वमीमांसा असेल, किती प्रेम असेल, किती आदान प्रदान असतील, हे कल्पनेनं फक्त आपण जाणू शकतो, कारण आपण त्या ठिकाणी नव्हतो. आपण कुठले एवढे भाग्यवान आहोत ज्या ठिकाणी आपण एवढ्या सगळ्या गोष्टी, आपल्याला कसं शक्य येते, कारण आपण प्रापंचिक माणसं. ह्या प्रापंचिक कटकटीमध्ये आपण या गोष्टीपर्यंत पोहोचू सुद्धा शकत नाही. शांतीब्रह्म संत एकनाथ त्या ठिकाणी पोहोचले, त्यांचा वार्तालाप झाला आणि काही क्षणामध्येच ते पुन्हा परत आले पोथी घेऊन, ते ज्ञानेश्वरी घेऊन. आणि फार मोठे उपकार आपल्यावर शांतीब्रह्मांनी केले की म्हणून आज आपल्याला ज्ञानेश्वरी आपल्या चिंतनामध्ये घेता येते, आपल्याला अभ्यास करता येतो, आपल्याला त्यातलं माधुर्य चाखता येते. खरं सांगतो, जर ज्ञानेश्वर माऊलींनी हे उपकार आपल्यावर केले नसते आणि एकनाथांच्या हाती जर ज्ञानेश्वरी दिली नसती आणि ती जर ज्ञानेश्वर एकनाथ महाराजांनी आपल्याप्रती समर्पित केली नसती, तर खरं सांगतो आज आपण एवढ्या मोठ्या ज्ञानापासून वंचित राहिलो असतो. हे ज्ञान आपल्याला आज मिळतंय, त्यातला गोडवा चाखता येतो, काय माधुर्य आहे ज्ञानेश्वरीच्या एका ओळीमध्ये माधुर्य आहे. तुम्हाला खरं सांगतो, मी फार छोटा माणूस आहे, मला एका ओळीचं सुद्धा अजून काही विश्लेषण देता येत नाही, तर मी साधा माणूस आहे एकदम. पण जे मी काही थोडंफार वाचलेलं आहे त्यातून सांगतो की अतिशय माधुर्य जगातल्या कोणत्याच गोड पदार्थामध्ये एवढी माधुरी नाही, एवढं माधुर्य नाही.
एवढा गोडवा नाही, एवढा गोडवा त्या ज्ञानेश्वर माऊलींच्या एका एका शब्दामध्ये आहे. ओम नमोची अद्यापासून सुखिया झाला इथपर्यंत जर आपण पाहिलं तर त्या ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी एक शब्द सुद्धा लिहिलेला नाही की ज्या ठिकाणी लोकांनी मला त्रास दिला म्हणून. इतकंच कशाला, विश्वाच्या देवाला त्यांनी जेव्हा पसायदान मागितलं त्या पसायदानामध्ये सुद्धा एक ओवी सुद्धा अशा पद्धतीचे एक शब्द सुद्धा लिहिलेला नाही की लोकांनी मला त्रास दिलेला आहे, माझ्या कुटुंबाला त्रास दिला, माझ्या आईवडिलांना प्रायश्चित्त घ्यावं लागलं, त्यांना साक्षात मृत्यूदंड त्यांनी दिला, अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारचं भाष्य त्यांनी केलेलं नाही. किती महानता होईल. सर्वसामान्य माणसाच्या लक्षात घ्या, सर्वसामान्य मनुष्य जीवाच्या ही पलीकडचं आहे सगळं. आणि म्हणून तो श्रीकृष्णाचा अवतार होता हे सिद्ध होतं. काय मागितलंय त्यांनी, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. लोकांच्या मनामध्ये जे खलत्व आहे, लोकांच्या मनामध्ये जे वाईट विचार आहेत, ते वाईट विचार संपून जाऊ दे. त्या लोकांना संपून जाऊ दे असं ते म्हटले नाही. कारण आपण काय म्हणतो की असे दुष्ट लोक जे आहेत, जे वाईट विचाराचे लोक आहेत, ते संपून जावे असं आपण म्हणतो. ज्ञानेश्वर माऊलींनी हे शब्द वापरले नाही. जे खळांची व्यंकटी सांडो, त्यातलं वाईट पण निघून जावं आणि तया सत्कर्मी रती वाढव. त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या हृदयामध्ये सत्कर्माचा वेलू वाढवावा, निर्माण व्हावा. आणि भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, एकमेकांना सगळ्यांच्या काय व्हावं तर प्रेम निर्माण व्हावं. मग ते छोटीशी मुंगी का असेना आणि अजस्त्र हत्ती का असेना, याविषयी माणसाविषयी तर माणसाला प्रेम पाहिजेच. हा खूप मोठा संदेश ज्ञानेश्वर माऊलींनी आम्हाला दिला. का म्हणू नये ओ देव त्यांना, का म्हणू नये ईश्वरी अवतार त्यांना, का म्हणू नये साक्षात भगवंत त्यांना, का म्हणू नये साक्षात परब्रह्म त्यांना, सांगा मला तुम्ही. कोणता असा देव आहे की जो लोकांचं अमंगल सांगेल? कोणता असा धर्म आहे ज्या धर्मामध्ये लोकांचं अकल्याण व्हावं अशा पद्धतीचं भाष्य असेल? कुठेही नाही. आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी एका शब्दाने सुद्धा लोकांना दूषण कधी दिलं नाही. त्याही लोकांना दिलं नाही आणि नंतरच्या समकालीन लोकांना सुद्धा दिलं नाही. आणि फक्त चांगलं देण्याचा प्रयत्न केला. थोडक्यात काय तर, वाटेवरी काटे वेचीत चाललो, वाटते जसा फुलात चाललो, वाटेवरी काटे. किती सुख आहे बघा तुम्ही. लोकांच्या जीवनातले दुःख नाहीच करून त्यांच्यामध्ये सुखाचं प्रवर्धन करण्याची जी आमच्याकडे वृत्ती आहे ती या ठिकाणी पाहिजे. लोकांच्या जीवनातले दुःख आम्ही कमी केले पाहिजे, लोकांच्या जीवनातले काटे आम्ही वेचले पाहिजे आणि त्या ठिकाणी फुलांचा वर्षाव त्या ठिकाणी केला पाहिजे. हे आम्ही सांगतो प्रवचनातून, प्रत्यक्षात आम्ही वागतो का तसं? भगवंत वागले. आणि म्हणून मी हे ठासून सांगतो की ज्ञानेश्वर माऊली सर्वसामान्य संत नव्हते, तर ज्ञानेश्वर माऊली साक्षात परब्रह्म परमात्मा होते, ईश्वर होते. आणि म्हणून या ठिकाणी इथं त्या कवीनं लिहिलेलं आहे त्या पद्धतीने मी सांगतो की श्रीकृष्णाच्या जीवनातलं जे उर्वरित कार्य होतं ते कार्य करण्यासाठी साक्षात भगवंतांनी विठ्ठलपंतांच्या आणि रुक्मिणी मातेच्या पोटी जन्म घेतला आणि ज्ञानेश्वर माऊली त्या ठिकाणी रणवान झाले. तर ज्ञानेश्वर माऊली म्हणजे साक्षात परब्रह्म परमात्मा होते, साक्षात श्रीकृष्ण होते. आणि त्यांनी उर्वरित जे कार्य होतं समाजासाठी करायचं ते प्राकृतमधून, मराठीमधून या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली, लोकांना समर्पित केली. शेवटी विश्वाला दान मागितलं विश्वाच्या देवाला. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दान. काय मागितलं? सर्व यावत या जगतातले यावत सर्व जीवजंतू सुद्धा सुखी व्हावेत अशा प्रकारची उदात्त भावना ज्ञानेश्वर माऊलींनी मागितली. पसायदानाच्या एका ओवीवर सुद्धा एक तास चिंतन करता येईल एवढं ज्ञान त्याच्यामध्ये भरलेलं आहे. कुठे आहोत आपण? किती अहंकार आहे आपल्यामध्ये.
एक घर, एक गाडी, अजून काय जुमला थोडा धनधान्य आपल्याकडे असेल, पैसा असेल, सोनं असेल, आपल्याला त्याचा किती अहंकार होतो लक्षात घ्या. माझं हे, माझं ते, माझी गाडी, माझी माडी, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही लिप्त होऊन जातो आणि जे सत्व आहे, जे तत्व आहे ते विसरून जातो खऱ्या अर्थी. संसार करा, मी म्हणत नाही संसार करू नका म्हणून, पण संसारामध्ये निरपेक्ष दृष्टी ठेवायला पाहिजे. भगवंतांनी आपल्याला जे सांगितलेलं आहे, संत चरणांनी, संतांनी जे आपल्याला कवनं दिलेले आहेत, अभंगातून जे उद्धृत केलेलं आहे, त्याचा थोडा तरी आपल्या मनामध्ये कुठंतरी ठाव आपण दिला पाहिजे. आपल्याला तशा दृष्टीने बघता आलं पाहिजे, निरपेक्ष दृष्टीने बघता आलं पाहिजे. हे भगवंता, हे माझं नाहीये, हे तू दिलेलं मला आहेस आणि तू केव्हाही काढून घेऊ शकतोस, अशा दृष्टीनं आम्ही संसारातल्या प्रत्येक गोष्टीकडे बघितलं पाहिजे. आम्ही तर माझं 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 करतो. एका फुटभर जागेसाठी भावाभावामध्ये प्रचंड भांडणे होतात, एकमेकांचे जीव घ्यायला ते सिद्ध होतात. कुठे आहे ज्ञानेश्वरीचं ज्ञान? कुठे आहे ज्ञानेश्वरांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टीचं ज्ञान? आम्ही का समजून घेतली नाही ज्ञानेश्वरी? म्हणून मी म्हणतो की आम्ही कपाळ करंटे आहोत. ज्या लोकांनी ज्ञानेश्वरीची एक ओवी अनुभवली नाही ते खरंच कपाळ करंटे आहे. आम्हाला संत समजून घेता येत नाही. आम्ही कफल्ल वृत्तीचे आहोत. आमची झोळी फाटकी आहे, लक्षात घ्या. भगवंतांनी आम्हाला खूप दान दिलेलं आहे. या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक पवित्र ठिकाणी संतांचा जन्म झालेला आहे, पण ते संत आम्ही समजून घेतले नाही. ज्ञानेश्वरांना त्रास दिला, तुकारामांना त्रास दिला नाही का देहूमध्ये? संत तुकारामांना सुद्धा अनन्वित लोकांनी छळ केला, एकनाथांना सुद्धा छळ केला. लोक थुकले हो एकनाथ महाराजांच्या अंगावर. काय हे? काय म्हणजे माणसातली हैवानियत, ज्याला आपण म्हणतो राक्षसी, पण हे प्रत्येक ठिकाणी दिसते. आता तर सोडून द्या, आता तर कलियुगातल्या सगळ्या गोष्टी आहेत. आता तर ठाई ठाई या सगळ्या ठिकाणी राक्षस वृत्ती दिसते आपल्याला. पण त्या काळामध्ये सुद्धा संत आम्ही ओळखू शकलो नाही, चमत्कार दाखवून सुद्धा ओळखू शकलो नाही. आणि मग काय म्हणायचं या सगळ्या गोष्टींना? कुठे आहोत आम्ही? काय आमच्या नशिबामध्ये आहे? काय आमच्या पदरामध्ये आहे? सांगा आम्हाला. आम्ही काय सगळ्या गोष्टी संतांकडून घेतल्या? मोठमोठाले प्रवचन आम्ही करतो, एका एका ओवीवर तास तास बोलतो आणि समोरच्या शेजाऱ्याशी भांडणी करतो. मग आमची ती ओवी आमच्या जीवनामध्ये आम्ही समर्पित केली का? ती समजून घेतली का? याचा विचार आम्ही करायला पाहिजे. का आम्हाला हे जमलं नाही? का छोट्या छोट्या गोष्टीचा आम्हाला राग येतो? ज्ञानेश्वर माऊलींना का राग नाही आला? शांती ब्रह्मांना का नाही राग आला? आम्ही तिथपर्यंत पोहोचलेलं नाहीत, हे 100% खरं आहे. आम्हाला तेवढं ज्ञान नाही. पण साध्या साध्या गोष्टीमध्ये सुद्धा आम्ही का अहंकार करतो? का लिप्त होतो एवढ्या सगळ्या गोष्टीमध्ये? हे माझं 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 म्हणण्यामध्ये आम्हाला धाप लागते शेवटी हे माझं म्हणण्याचं. आणि त्यावेळेसचे जर भाव पाहिले ना लोकांचे, मी लोकांच्या चेहऱ्यावरचे भाव बघत असतो. जेव्हा तो सांगतो ना मला 50 एकर जमीन आहे, मी मळ्याचा मालक आहे, माझ्याकडे गाडी आहे 4 व्हीलर खूप मोठी, तेव्हा लोकांच्या चेहऱ्यावरचे भाव जर बघितले तर अहंकार असतो, फक्त अहंकार. का समजून घेतले नाही आम्ही संत, ज्यांनी एवढं सगळं त्यांच्याकडे असून? खरं पाहिलं तर ज्ञानेश्वर माऊली हे कैवल्य साम्राज्य अधिपती होते. त्यांनी एका शब्दानं जरी कुठेतरी ह्या गोष्टीचा उल्लेख केलाय का? अजिबात केला नाही. जाऊ द्या, ते लोकांनी त्रास दिला ते केला नसेल कदाचित. ते खरं पाहतो इतके श्रीमंत होते मनानं, त्याचा सुद्धा कुठे त्यांनी लवलेश सुद्धा इतकुसा सांगितलेला नाहीये. फक्त विशेषणाने सुंदर भाषा करत राहिले आणि लोकांना फक्त तत्वचिंतन असं ज्ञान देत राहिले आणि साक्षात स्वतःच्या गुरुचं मोठेपण सगळ्या ठिकाणी केलेलं आहे. त्यांच्या प्रत्येक अभंगामध्ये बाप रखुआ देवी वरू अशा प्रकारचा आहे. स्वतःचा उल्लेख सुद्धा नाहीये हो. आम्ही तर साधं छोटंसं काय केलं की आमच्यासारखा सर्वसामान्य माणूस श्रीदास नावानं उड्या मारतो. मी माझंच उदाहरण देतो, पुन्हा पुन्हा सांगतो. 1200 अभंग झाले, 1300 अभंग झाले, आहे का नाही माझ्या ठिकाणी सुद्धा अहंकार? कशाला लोकांना सांगायचं? आधी मी माझ्या मनामध्ये झाकून पाहिलं पाहिजे की मी काय करतो. श्रीदास नावाची उपाधी लावून
आपण फार मोठ्यापणानं सांगतो की मी एवढे अभंग लिहिले. अहो कोण तुम्ही अभंग लिहिणार, अभंग रचणार? ज्यांनी एवढं मोठं सगळं ज्ञान त्या भगवंतांनी दिलेलं आहे त्यांनी सुद्धा स्वतःबद्दल एक शब्द लिहिलेला नाही, तुम्ही काय लिहिता? तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार जर आपण केला तर माझी नम्रपणे आपल्याला विनंती आहे की मी तर समजून घ्यायलाच पाहिजे. मी ते त्या वाटेवर आहे, मी थोडं समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. मला ज्ञान नाही, मी साक्षात हे सगळ्यांच्या समोर सांगतो, मी अतिशय अल्प असा बुद्धी माणूस आहे, पण मी एक एक संत समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि माझी नम्रपणे तुम्हाला विनंती आहे की जे झालं ते मागं झालं, पण खरंच आपण सगळे मिळून आमच्या महाराष्ट्रातले संत समजून घेऊया. ज्ञानेश्वरापासून ते 8 टाकापर्यंतचे खरे जे संत आहेत, ज्यांची वृत्ती संत वृत्ती आहे, अलीकडचे सुद्धा लोक जे संत मंडळी त्या पद्धतीनं वागतात, जे आपल्या नित्यनियमामध्ये अतिशय सुचितेने वागतात, समृद्धीने वागतात, भगवंताच्या प्रती लीन होतात, अशा लोकांना आपण समजून घेऊया. आज आपण पाहतो की लाखो लोक कीर्तनाला येतात, काही लोकांचे करोडो रुपये ते घेतात, पण ते काय देतात लोकांना? कीर्तन म्हणजे फक्त 3 तासाची करमणूक नाहीये, लक्षात घ्या. प्रवचन म्हणजे फक्त 2 तासाची 1 तासाची करमणूक नाहीये, लक्षात घ्या. मी सुद्धा हे लक्षात घेतो, म्हणून मी सांगतो. आधी केली मग सांगितली, कृपा करून सांगतो की मी या पद्धतीनं जाण्याचा प्रयत्न करतोय. चुकत असेल माझं कुठेतरी, कारण मी नेणता माणूस आहे, मी साधा माणूस आहे. पण आपण संतांना समजून घेऊयात. आज आपण ज्ञानेश्वर माऊलींचं थोडं चिंतन केलं, थोडी शब्दसेवा केली. आपली ती पात्रता नसताना, माझी नाही आहे पात्रता, ती पात्रता नसताना कुठेतरी आपण त्या गोष्टीचं चिंतन केलं, त्याचा आनंद माझ्या मनामध्ये, हृदयामध्ये दाटून येतो आहे की कुठेतरी समजून घेण्याचा, इतकं साधी छोटीशी अगदी जवा एवढं सुद्धा आपण समजून घेण्याचा प्रयत्न जर संतांना केला ना, खरं सांगतो आपल्या जीवनामध्ये इतके पावसाळे सुरू होतील, एवढं सुहास्य येईल, एवढं आनंदित होतो आपण. खरं सांगतो की स्वतःला जेव्हा ओळखलं माणसानं की मी काय आहे, मला भगवंताने हे सगळं दिलेलं आहे, ईश्वराने दिलेलं आहे. आपण नाटकामधल्या स्टेजवर जसे पात्र असतात ना, तसे पात्र आहोत आपण. कुणाला 50 वर्षे, कुणाला 40 वर्षे, कुणाला 60 वर्षे, कुणाला 80 वर्ष, अशा पद्धतीनं भगवंताने पाठवलेलं आहे. तेवढं ते नाटकातलं तेवढं ते पात्र वठवण्यासाठी आपले आपले संवाद बोलायचे आहेत आणि मग त्या स्टेजवर निघून जायचं आहे. अशा वृत्तीनं आपण का राहत नाहीत? माझं माझं का म्हणतो सगळं? मी सुद्धा बरं का, मी वेगळा नाही आहे. मी सांगतो तुम्हाला, मला सुद्धा वाटतं हे माझं माझं, कारण मी संसारी माणूस आहे, साधा सर्वसामान्य संसारी माणूस आहे. तर ही वृत्ती आपली सगळ्यांची निघून जायला पाहिजे, थोडी का होईना कमी व्हायला पाहिजे. निघून जात नाही एकदम, कारण आपण तेवढे पात्रतेचे नाही आहेत, पण थोडी का होईना कमी व्हायला पाहिजे. या ठिकाणी माझ्या अल्पमतीनं भगवंताच्या आणि श्री गुरु माऊलींच्या कृपेनं मला जे शब्द सुचले ते मी आपल्यासमोर मांडले. काही गुन्हा असेल, काही चुकीचं असेल, ती माझं मला परत द्या. आणि जे बऱ्यापैकी काही असेल, माझ्या गुरूंनी जे सांगितलेलं असेल, जे माझ्या आईवडिलाचं पुण्य असेल, आणि जी भगवंतानी मला चांगली बुद्धी दिली असेल, ती तुमच्या चरणी मी समर्पित करतो आणि या ठिकाणी माझ्या शब्दांना विराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज की जय. ज्ञानेश्वर माऊली की जय. सब संतन की जय. धन्यवाद.